हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? छानच असणार. नवीन दिवस, नवीन सुरुवात. आज आहे ना, म्हटलं रोज रोज डाळ खाऊन कंटाळा आला आहे, तर मग म्हटलं टोमॅटोचं सार भात असा बेत करूया. आणि मग काय लागले तयारीला. आजचा पूर्ण मेन्यू दाखवलं आहे मी काय बनवलं आहे जेवायला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ तर बघताय पण सबस्क्राईब अजून तुम्ही केलं नाही तर प्लीज सबस्क्राईब करा ना. आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझे जे रोजचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो आज मी पालकाचं काय करते बरं, मला तेच सुचत नाही. ॲक्च्युली ते उन्हाळा आहे तर मी पालकाची भजी करणार होते आधी, म्हणून तसंच मी बॅटर केलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं उन्हाळा आहे ना, मग मी काय केलं माहिती आहे का, मम्मी ते म्हटलं शिजवूया ते बॅटर आणि नुसतं शॅलो फ्राय करूया. पण परत माझं डोकं काय सटकलं आणि मग मी ते ना त्या वड्या पाडल्या आणि खूप उशीर झालेला काम करायला, जेवण बनवायला. जवळजवळ 1 वाजलेला, म्हणजे सगळं होईपर्यंत 1 वाजलेला. आणि आम्ही 12 ते 1मध्ये जेवायला बसतो. सो मी परत त्या वड्या आहेत ना त्या मी तळल्या, कारण जर शॅलो फ्राय करत बसले असते तर वेळ गेला असता. सो मी हे पुढे पुढे व्हिडिओ जसं तुम्ही बघाल ना तसं तुम्हाला कळेल. पण मी हे आधीच तुम्हाला सांगते, कारण मी तुम्हाला माहिती आहे ना व्हॉईस ओव्हर देते. व्हिडिओ बनवता बनवता मला काय असं फार असं सुचत नाही बोलायला, आणि शिवाय मग बॅकग्राऊंड नॉईज येतो. मग मी एका ठिकाणी असं शांत बसून व्हिडिओ एडिट करत असते. माझी बडबड चालूच आहे. त्या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल इथे मी काय काय टाकलं आहे. ओवा, बडीशोप, तीळ, बेसन पीठ, नंतर मीठ, हळद, हिंग, थोडंसं आमचूर पावडर, चाट मसाला, असं जे सगळं दुनियाभरचं सगळं साहित्य तुम्हाला तर माहिती आहे ना की काय काय लागतं ते. तर तुम्ही व्हिडिओ परत एकदा रिपीट बघा आणि मग तुम्हाला कळेल मी इथे काय काय टाकलं आहे. साधारण नुसतं बेसन पीठ, लाल मसाला, मीठ असं टाकलं तरी त्या वड्या छानच होणार आहेत. पण एक्स्ट्राचं अजून टाकायचं, जे मुलं खात नाहीत. तीळ रोज पोटात जात नाही. नंतर ओवा पचायला चांगला असतो. या बेसिक गोष्टी आहेत. जरासं जिरं टाकलं आणि असं करून ते बॅटर बनवलं, साईडला ठेवलं. टोमॅटो पण शिजवून घेतले. आता हे टोमॅटोचं मी खरं सार बनवत असते, पण माझ्या मुलीला सार आवडत नाही. तर ते सार कसं खपवायचं म्हणून मी त्याला सूप नाव देते. त्याच्यात अगदी किंचितसा नारळ टाकते, हिरवी मिरची, टोमॅटो शिजवलेले असतात ते ग्राइंड करून घेते. मी इथे साल काढली नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल काढा. आता झालं. आता फोडणी द्यायची. फोडणीत मी काहीही टाकत नाही, फक्त तिखट, हळद टाकायची तर टाकायची, तेल टाकायचं. पण मोहरी, जिरं असलं काही टाकत नाही. मग मला तिला सांगता येतं ना की हे सूप केलेलं आहे मी. ते प्रॉपर एकदम सूपसारखं लागत नाही, ती थोडी गंटेच, साराची टेस्ट येतेच त्याला. पण स्टील खाती आहे ना काहीतरी सांगून. कधी कधी ना आपल्याला असं करायला लागतं. सगळ्या मम्मीजना माहिती असेल ना, आपण असं करतो कधी कधी की जेणेकरून आपल्या मुलांनी खायला पाहिजे, त्यांच्या पोटात पण सगळ्या हेल्दी वस्तू गेल्या पाहिजेत. सो मी आज हीच ट्रिक लावली आहे आणि मुलीला खायला दिलेलं आहे. तर तिने खाल्लेलं आहे ते आवडीने. सूप म्हणून खाल्लं आहे, सार म्हणून नाही खाल्लं आहे. तरी आज तिला ना कळलंच. ती मला विचारत पण होती की काय गं तू हे सूप बनवलं आहेस की सार बनवलं आहेस. तर मी तिला म्हटलं अगं तू खा गं, तुला आवडलं ना, ते सूप असू दे ते सार असू दे. सूप काय आणि सार काय एकच असतं म्हटलं. मग असं करून गंडवलं अक्षरशः मी तिला आणि मग खायला लावलं. जबरदस्ती करण्यापेक्षा ना असं थोडं गोड बोलून वगैरे मुलांना सांगितलं ना की ते ऐकतात. सो तुम्ही काय करता ते पण मला सांगा, की तुम्ही तुमच्या मुलांना कसं गोड बोलून खायला लावता का देता 2-3 धपाटे. असो, आज सगळा गडबड घोटाळाच झाला. भात पण मी कुकरलाच लावला, कारण वेळ नव्हता. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे. पटापट पीठ मळलं. हे काय झालं पण खरं म्हणजे असं होत नसतं. मी पीठ मळलं आणि मग तो व्हिडिओ जरा एडिट केला आहे. आणि मग नंतर मी चपात्या वगैरे करून घेतल्या. चपात्या पण मी वाव अशा चपात्या करत नाही, पण म्हणजे मला येत नाहीत रॅदर वाव अशा चपात्या, पण येतात थोड्या थोड्या, तर मी तशा करते. तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेलच. पण ठीक आहे, कधी कधी आपल्याला वाटतं ना की आपल्याला काही येतच नाही. तसं तर नाही आहे, येतात मला चपात्या करताना. तर असो, मला कोण अवॉर्ड देणार नाही आहे किती छान चपात्या केल्या आहेत म्हणून. सो हे मी असं का बडबड करत असते माहिती आहे का तुम्हाला, की खरंच आपण एखाद्या गोष्टीत एकदम तरबेज असतो किंवा एखाद्या गोष्टीत कमी असतो, तर त्याचा ना कमीपणा आपण स्वतःच आपल्यात न्यूनगंड निर्माण करून घेतो की मला हे येत नाही, मला छान चपाती करता येत नाही. पण ना असं काही नसतं. हळूहळू आपण ना शिकून शिकून आपल्याला येतं. तर हळूहळू मला आता छान चपात्या करता येतात.
सो पण अजून एकदम गोल गरगरीत अशा चपात्या जमत नाहीत. पण एक दिवस मी नक्की करीन. हळूहळू येतं. ॲक्च्युली आमच्याकडे ना चपातीपेक्षा भातच जास्त आम्ही खातो. तर चपात्या फक्त टिफिनसाठी असतात. संध्याकाळी कधीतरीच आम्ही चपात्या करतो. आमचं जेवण असतं ना ते जास्ती करून भात, डाळ आणि भाजी. चपात्या कधीतरी 1, 2, 3, 4 अशाच करतो. जास्ती 15-20 चपात्या आम्हाला लागत नाही. आम्ही इनमीन 3 माणसं, त्यांच्यासाठी काय लागणार म्हणा. तर रात्री तुम्हाला मी आधीच सांगितलं की आमचा अल्पाहार असतो. आम्ही तिघंही खूप असं भसभस खात नाही. सो असं म्हणतात ना की रात्री अल्पाहारच घ्यायचा असतो. तर आम्ही जाणून बुजून असं करत नाही. आमची भूकच तेवढी आहे. आणि मग 7 वाजताच आम्ही इथे जेवत असतो. कारण दुसऱ्या दिवशी 4 वाजता उठायचं असतं आणि मग 4 वाजता उठायचं असतं तर लवकर जेवलं मग 9 ते 10मध्ये आम्ही झोपतो. आणि मग 6 वाजता इथे स्कूल बस येते मुलीची. सो तिलाही 5 वाजता उठायलाच लागतं. तर आम्ही हे सगळं आमचं असं रुटीन आहे. हळूहळू जसे जसे व्हिडिओ मी अपलोड करीन तसं मी तुम्हाला सांगेनच. सो आता माझ्या चपात्या पण बनवून झालेल्या आहेत आणि मी आता पुढे काय बरं राहिलं आहे तर चपात्याला तेल लावून घेते. मी ना चपातीला वरून तेल लावत नाही, म्हणजे तव्यावर तेल लावत नाही. चपात्या सगळ्या झाल्या की मग तेल लावते. तर कच्चं तेल पण पोटात गेलं पाहिजे. आणि शिवाय मी असं ऐकलेलं की ॲसिडिटी होते जर तव्यावर तेल लावलं आणि मग ते धूर वगैरे येतो ना. तर फक्त मी पराठे केले तरच मग मी तव्यावर तेल लावते, नाही तर नाही लावत. आता इकडे सगळी जी भांडी झालेली आहेत ती घासते, ती पण घासून घेते. खूप घाई असली ना की दोडक्याची भाजी करायला पटकन होते. तर मी आज इथे दोडका होता फ्रीजमध्ये तर मी दोडक्याची भाजी करते आहे. सालं सगळी काढून घ्यायची आहेत दोडक्याची आणि मग नंतर तुम्हाला ज्या साईज शेपमध्ये कापायचे ते कापायचे दोडका. आणि हा इथे ना जरा जून दोडका होता तर तुम्ही घेतला नाही कारण मग पूर्ण भाजी खराब झाली असती, शिजायलाही वेळ लागला असता, रादर कडूही लागली असती. तर दोडका नेहमी चिरायला ना की लगेच जरासा खाऊन बघायचा, म्हणजे कडू जर असेल तर मग तो पार्ट दोडक्याचा घ्यायचा नाही. तर आता मी दोडका चिरून घेतला. मी अशा पद्धतीने कधी चिरत असते, कधी उभे लांब असे काप काढते, तर ती चॉईस तुमची आहे. आणि आता फोडणीसाठी तेल टाकायचं आहे. तेल टाकलं की मग त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, हळद, हिंग, नंतर थोडंसं मी मीठ पण टाकते कधी कधी फोडणीमध्ये, सो तेही टाकते. आणि मग नंतर फोडणी झाली ना, तडतडली थोडी की जास्ती मी तडतडत नाही. तर तमालपत्र टाकलेलं आहे कारण कढीपत्ता संपला होता. तर अशी फोडणी झाली की लगेच आपण शिराळं टाकायचं आहे आणि मग ते जरासं परतायचं, झाकण ठेवायचं. एक वाफ काढली की लगेच ते होतं, त्याला काही वेळ लागत नाही. आणि मग त्याच्यात दाण्याचं कूट घालायचं, नंतर ओला नारळ घालायचा. झालं, एवढंच आहे. एवढी सोपी भाजी आहे ही. तर तुम्ही पण नक्की करून बघा. मध्ये मध्ये भाजी करता करता इतर कामंही चालूच असतात, तुम्हाला माहिती आहे. सो मी इथे जी वडी केलेली तीही आता साईडला ठेवली आहे कारण ती गरम आहे. मग नंतर मी लगेच ती फ्राय करून घेणार आहे. थोडं टेम्परेचर ओके झालं की काप काढणार त्याचे आणि मग ती वडीसुद्धा मी फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता असे आता ती नॉर्मल टेम्परेचरला आली आहे. तर काय नाही, सोपं आहे. चौकोनी वड्या पाडायच्या, असं ताटात काढून घ्यायचं आणि मग त्या वड्या तेलात तळायच्या. ह्या तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, पण मी पहिलंच सांगितलं की माझी थोडी गडबड झालेली, तर शॅलो फ्राय करायला वेळ गेला असता. नाहीतर ह्याला नुसती फोडणी देऊनसुद्धा खाल्ल्या तरी चालेल, पण त्या एवढ्या छान लागतील असं मला वाटत नाही. तर शॅलो फ्राय करा किंवा फ्राय करा. मध्ये मध्ये शिराळ्याची भाजी बघते आहे, दोन्ही सायमल्टेनियसली होत राहतं. तर गृहिणींना चांगलंच माहिती आहे की, किंवा कोणी जे रेग्युलर जेवण बनवतं ना, तर त्यांना माहिती आहे की कसं लगबगीने स्वयंपाक करायचा असतो. पण जस्ट थोडीशी आयडिया येते ना आपण एकमेकांचे व्हिडिओ बघितले की, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते आहे. आता मी ह्या मस्तपैकी वड्या पण तळून घेते. असा सगळा मेन्यू म्हणजे जवळजवळ पाऊण तास किंवा 1 तास, जास्तीत जास्त 1 तासामध्ये हा सगळा स्वयंपाक होतो. म्हणजे चपातीचं पीठ मळण्यापासून भात, नंतर सार जे दाखवलं आहे, या वड्या, असं 1 तासात होऊ शकतं.
तर थोडं टाईम मॅनेजमेंटचं स्किल पण आपल्याला आलं पाहिजे तर नक्कीच होतं. मी साईड बाय साईडनं क्लिनिंग पण करत असते, त्याच्यामुळे मला आणि पसारा पण उचलत असते, त्याच्यामुळे मला पसारा वेगळा उचलायचा नंतर असं होत नाही. भाजीचा डब्बा किंवा कोथिंबीर घेतली असेल तर मी एकत्रच तिन्ही डबे काढते आणि एकत्रच परत फ्रीजमध्ये ठेवून टाकते, काम झाल्या झाल्या लगेच. मग तसाच पसारा प्लॅटफॉर्मवर ठेवत नाही, की किचन प्लॅटफॉर्मवर लगेच उचलून टाकते. तर मग मला नंतर जास्ती आवरायला पसारा नसतो. फक्त एकदा किचन प्लॅटफॉर्म पुसून घेतला, ओटान व्यवस्थित पुसून घेतला की काम झालं बस. आणि उरलेली काही थोडीफार भांडी असतात, नंतर परत भांडी होतात, 2दा-3दा जेवण करताना भांडी होतात. तर मी कधी टाईम मिळाला तर पटकन घासून टाकते हाताबरोबरच, नाहीतर मग एकदम खूप भांडी झालेली असतात ती नंतर घासायला लागतात. आता मी पूर्ण स्वयंपाक केलेला आहे आजचा 1 तासामध्ये, तर तो काय केला आहे तर त्याचं मी इथे ताट वाढते आहे. या जेवायला.